रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये आणि शेड्यूल कास्टमध्ये राज्यामध्ये 59 जाती आहे. ते 59 जातींना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे आता जे जनगणना होणार आहे त्यावेळेला किती बौद्ध किती आहेत, मातंग किती आहेत, चर्मकार किती आहेत, ककया किती आहेत, अशा 59 जातींचं जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये त्यांना ती संधी द्यावी असं आमचं म्हणणं आहे. याचा काय राजकारणावर परिणाम होईल का भविष्यात उपवर्गीकरणाचा? राजकारणावर काय त्याचा परिणाम होणार नाही. हा एक सामाजिक विषय आहे. त्यामुळं समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि मातंग समाज आणि इतर लोकांना न्याय मिळाला पाहिजे आमची भूमिका नेहमी राहिलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पॉलिटिकल काय हा विषय नाही, पण सुप्रीम कोर्टानेच आता आदेश दिलेला आहे की ज्या राज्याला हे वर्गण करायचं आहे त्यांनी करावं अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याप्रमाणे राज्यांनी समिती नेमलेली आहे. त्याचा रिपोर्ट अजून म्हणजे तो बाहेर आला नाही, परंतु आता सगळ्यांच्या हरकती मागवलेल्या आहेत. आणि राज्य सरकारने निर्णय घेण्याच्या अगोदर कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी.